जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. मराठा वंशावळ सापडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जी स्थापन केली होती, तिची मुदत 31 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आता संपत आहे. त्यामुळं मराठा समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की सर्वांनी आपापल्या तहसील ऑफिसला जाऊन रीतसर तहसीलदार मार्फत किंवा कलेक्टर ऑफिसला जाऊन कलेक्टर साहेबांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना आपण एक निवेदन पाठवायला पाहिजे की जी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जी होती यांच्या शिफारसीने तालुका समिती स्थापन करण्यात आली होती आणि जात पडताळणीसाठी समितीचे सहाय्यक संशोधन अधिकारी यांना सदस्य म्हणून नेमणूक दिली होती आणि संशोधन अधिकारी यांच्या कार्य अहवालानुसार वंशावळ ह्या शोधल्या जात होत्या आणि हे जे सहाय्यक संशोधन अधिकारी होते ते तालुक्याला जाऊन त्या फाईल शोधण्यासाठी मदत करत होते. तर हे जे पद आहे तेही त्यालाही 1 वर्ष मुदत वाढ मिळावा आणि समितीलाही 1 वर्ष मुदत वाढ मिळावा. या आता हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे 1 वर्ष ही वाढ झाली पाहिजे. म्हणजे आता जे हिवाळी अधिवेशन नागपूरला आहे तिथं हा मुद्दा उपस्थित व्हावा. त्यामुळं सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्व समाज बांधवांनी आपापल्या तहसील मार्फत आणि कलेक्टर ऑफिस मार्फत हे निवेदन द्यावे. कारण फार मोठ्या प्रमाणात गरीब मराठे यापासून वंचित आहे. काही मराठा बांधवांना नोंदी कशा मिळवायच्या तेही समजत नाही. काहींचे स्थलांतरच झालेलं आहे. त्यांचं गाव अगोदर वेगळं होतं, आता गाव वेगळं आहे, तर त्यांच्या नोंदी त्यांनाच माहीत नाही कुठं आढळून येतील. त्याच्यासाठी हे सहाय्यक संशोधन अधिकारी हे मदत करत होते. तर तेही पद राहावा आणि हे समितीलाही मुदत वाढ मिळावा. कारण मराठा समाजाची फार मोठी हानी होत आहे. एकतर कुणबी नोंदी सापडत नाही आणि ज्यांच्या सापडलेल्या आहेत, ज्यांच्या नोंदी सापडत आहेत, आता कुठं म्हणजे एक व्यक्तीच्या कुणबीच्या नोंदी सापडून गावाच्या गावं याच्यामध्ये निघत आहे. आज मला बऱ्याच समाज बांधवांचे शेकडो बांधवांचे आजही आले रोज किंवा आमचं अख्खं गाव कुणबी नोंदीत सापडलं. सरकार आरक्षण देईल तेव्हा देईल, पण आता ज्या कुणबीच्या नोंदी सापडते या लढ्यामुळं फार मोठं यश आपल्याला आलेलं आहे. तर बांधवांनो, आरक्षण तर मिळणारच आहे, आपण तर आरक्षण घेऊच, पण आता ज्या नोंदी सापडत आहे आणि हे ज्या समितीमार्फत आपल्याला फार मोठं फायदा जो लाखो नोंदी सापडण्याचा झालेला आहे, तर त्यासाठी आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने तहसीलदार आणि कलेक्टर यांना एक निवेदन द्या की जी शिंदे समिती आहे हिला मुदतवाढ देण्यात यावी. आणि जेवढे आपले सगळे आमदार आलेले, आता आपण म्हणतो की सर्व आमदार आपलेच आहे, आपला कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला विरोध नव्हता आणि पाठिंबाही नव्हता, पण सर्व जे निवडून आलेले ते सगळे आपलेच आहे. सगळ्यांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना निवेदन द्यायचे की तुम्ही आता या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करावा आणि मराठा आरक्षणाची बाजू उचलावी. यासाठी हा व्हिडिओ मी करते.